जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबांनी आपणाला 14व्या प्रकरणामध्ये महाराजांनी त्यांच्या निर्वाणानंतर कसे साधकांना विविध अनुभूती दिल्या आहेत, प्रत्यक्ष दर्शन देऊन किंवा प्रत्यक्ष शब्दांच्या रूपाने महाराजांनी ज्या अनुभूती दिल्या त्या आधारे साधकांना विविध प्रसंगातून महाराजांनी वाचवलं. त्याच प्रकारे नामाविषयीची जी श्रद्धा आहे ती दृढ करण्यासाठी सुद्धा महाराजांनी मदत केलेली आहे. अशा विविध अनुभूती आणि त्या प्रत्येक अनुभूतीच्या मागे विविध शिकवणी महाराजांनी दिलेल्या आहेत. जसं की एका साधकांना असं वाटत होतं की आपण शुद्धावस्थेत, आपण जेव्हा व्यवस्थित आहोत, आपणाला कोणताही त्रास नाही, तेव्हा आपण नामस्मरण तर करत आहोत, परंतु कोणाचा अंतकाळ कसा येईल सांगता येत नाही. तर त्याचप्रमाणे माझ्या अंतकाळामध्ये जर मी बेशुद्ध झालो आणि माझं नाम जर चालू नसेल, तर जसं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की जी अंतमती असते, अंतिम शरीर सोडताना जी आपली मती असते, जी आपली बुद्धी असते, जिथे जी वासना असते, तीच आपली गती होते. तर हे अध्यात्मातलं सर्वात मोठं सूत्र आहे. आणि त्यामुळे त्या साधकांना खूप काळजी वाटत होती की जर अंतिम काळामध्ये मी बेशुद्ध झालो तर त्या बेशुद्ध अवस्थेत मी तर नाम घेऊ शकत नाही, तर मग माझी गती काय होणार. तर ही काळजी त्यांना सतावत होती. महाराजांनी त्या दृष्टीने सुद्धा त्यांना अनुभूती दिल्या आहेत की त्यांना जेव्हा हार्ट अटॅक येतो तर त्यावेळेला ते बेशुद्ध होतात आणि तेव्हा त्यांना काहीही उच्चारण करणं शक्य नसतं. वाणीने कुठलाही शब्द उच्चारण करणं शक्य नसतं, तरीसुद्धा त्यांना त्या बेशुद्धावस्थेमध्ये नाम ऐकू येत असतं. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की जे महाराजांनी सांगितलेलं आहे की शुद्धावस्थेमध्ये असताना तुम्ही नाम घेण्याचा प्रयत्न करा, नाम तुम्ही शुद्धावस्थेत असताना नाम घेण्याची जबाबदारी तुमची आणि बेशुद्धावस्थेत नाम घेण्याची जबाबदारी माझी. तर हे जे महाराजांचं वचन आहे ते महाराजांचं वचन प्रत्यक्षात त्या साधकाने अनुभवलं आणि त्याला पूर्ण खात्री झाली की बेशुद्धावस्थेत जरी आपण असो आणि अंतिम काळ आला तरीही काही काळजीचं कारण नाही. तिथं महाराज आपल्यासाठी नाम घेतात आणि आपली साथ देतात आणि आपली गती उत्तम कशी होईल याची दक्षता पूर्णतः महाराज घेत असतात. तर ह्या सर्व साधकांच्या अनुभवातून आपणाला सुद्धा आपण काय आचरण केलं पाहिजे, आपले भाव कसे असले पाहिजेत, हे आपणाला शिकायला मिळत आहे. तर आता आपण पुढील अनुभव वाचूयात आणि हे प्रकरण पूर्ण होईल. आपण शेवटची घटना जी पाहिली आहे की कसं एका मालाडमध्ये राहत असलेल्या गरोदर स्त्रीला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि अर्धा तासातच प्रसूती होईल असं तिला वाटत होतं, परंतु हॉस्पिटल काही जवळ नव्हतं. तर त्यावेळेला तिच्या पतीने महाराजांचा धावा केला आणि तिच्या प्रसूती वेदना त्यावेळेला शांत झाल्या आणि त्यानंतर 24 तासांनंतर तिची प्रसूती झाली. त्या दरम्यान ती व्यवस्थित रीतीने वाडिया हॉस्पिटलमध्ये जाऊन ती ॲडमिट झाली आणि नंतर तिची प्रसूती 24 तासांनंतर झालेली आहे. तर अशा रीतीने आपले संत आपणाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपणाला मदत करतात. अगदी सांसारिक हे सर्व जीवनाचे टप्पे आहेत तरीसुद्धा त्यातही आपणाला संत मदत करतात आणि त्यातही नामाच्या आधारे आपण आपल्या जीवनाचे सांसारिक टप्पे कसे पार पाडू शकतो हे आपणाला शिकवतात आणि आपली नामावरची निष्ठा दृढ करतात, हे इथे आपणाला सांगतायत. तर पुढचा अनुभव आहे की आर्तपणे हाक मारली. आर्तपणे हाक मारली.
मालाड येथे आत्माराम बुवा काशीकर या नावाचे एक गृहस्थ राहत. हे मोठे चिकित्सक असून कोणतीही गोष्ट तर्काला पटल्याशिवाय करीत नसत. सन 1932 साली त्यांची बायको गरोदर होती. परळला वाडिया हॉस्पिटलमध्ये तिचे नाव नोंदवले होते. दिवस भरल्यानंतर एके दिवशी रात्री 9 वाजता त्या बाईच्या पाठीत जोराच्या कळा येऊ लागल्या आणि कंबर पण दुखू लागली. बाई अनुभवी असल्याने तिने नवऱ्याला सांगितले की आता फार वेळ लागणार नाही, अर्ध्या तासात मी बाळंत होईल. हे ऐकून नवऱ्याच्या पोटात धस्स झाले, कारण त्यावेळी मालाडमध्ये 2 घोड्यांच्या पेशवाई टांग्याशिवाय इतर वाहन मिळत नसे आणि आगगाडीने परळला पोचण्यास कमीत कमी पाऊण तास लागे. काशीकरांनी क्षणभर डोळे झाकले, श्री महाराजांची मूर्ती डोळ्यांपुढे आणली आणि त्यांना सांगितले की महाराज, आता मला सांभाळणारा तुमच्याशिवाय कोणी नाही. वेळ फार कठीण आली आहे. श्री महाराजांची त्यांनी अगदी कळवळून अशी प्रार्थना केली आणि नामस्मरण करीत ते आपल्या बायकोची पाठ चोळू लागले. तिच्या अंगाला घाम फुटला होता, पण 5 मिनिटांनी तिच्या कळा आपोआप कमी झाल्या व तिला बरे वाटू लागले. हा प्रकार घडलेला कोणालाही माहीत नव्हता. त्यांच्या पलीकडच्या घरात श्री महाराजांचा दुसरा एक शिष्य राहत असे. पहाटे उठून मानसपूजा करण्याचा त्याचा नियम होता. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता तो मानसपूजेला बसला आणि श्री महाराजांची मूर्ती त्याने डोळ्यापुढे आणली. इतक्यात पाळणपण 24 तास पुढे ढकलले असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. त्याला या शब्दांचा अर्थ काहीच कळेना. मानसपूजा आटोपून तो काशीकरांच्या घरी आला व त्याने बाईच्या प्रकृतीची चौकशी केली. चौकशीचे कारण विचारता त्याने सकाळची हकीकत सांगितली. काशीकरांना सर्व उलगडा झाला. श्री महाराजांनी 24 तासांचा वेळ दिला आहे. ही खूणगाठ बांधून त्या दिवशी दुपारी ते तिला घेऊन परळला गेले. त्या रात्री 9 वाजता ती बाळंत झाली. अशी आर्तपणे हाक मारली पाहिजे असे काशीकर सांगत. तर हाक पण कशी असली पाहिजे? जेव्हा संपूर्ण शरणागती असते तेव्हाच आर्तपणे हाक मारता येऊ शकते. आणि जेव्हा मी पण आपल्याला लक्षात येतं आपण काहीच करू शकत नाही, तेव्हाच ती शरणागती येते आणि तेव्हाच आपली हाक किंवा आपला धावा हा अर्थपणे होऊ शकतो. तर इथे हे प्रसंग सांगतायत. पुढे सांगतायत की नामस्मरणाने महाराज भेटतात. नामस्मरणाने महाराज भेटतात. कानडीमध्ये श्री महाराजांचे एक लहानसे चरित्र प्रसिद्ध झाले आहे. म्हैसूर येथे श्री महाराजांच्या एका शिष्याने पुण्यतिथीचा उत्सव करून त्यात ते चरित्र वाचले आणि लोकांना समजावून सांगितले. ते ऐकण्यास एक 10 वर्षांचा मुलगा येत असे. श्री महाराज म्हणजे भगवंताचे नाम आणि त्यांचे चरित्र म्हणजे भगवंताच्या नामाची निष्ठा होय. या गोष्टीचा त्या मुलाच्या मनावर परिणाम होऊन त्याने नाम घेण्यास आरंभ केला. कर्मधर्म संयोगाने वयाच्या 12व्या वर्षी त्या मुलाला क्षयाची भावना झाली. दिवसेंदिवस तो फार अशक्त होऊ लागला व त्याला कोणतेही औषध लागू पडेना, पण त्याचे नामस्मरण सारखे चालू असून तो अत्यंत समाधानी असे. त्याच्या आईला व बापाला त्याची स्थिती पाहून वाईट वाटे. त्याच्या आईने त्याला एकदा विचारले की बाळ, तू इतके नामस्मरण करतोस तरी तुला अजून बरे का वाटत नाही? मुलगा किंचित हसला व त्याने उत्तर दिले की आई, नामस्मरणाचा आणि माझ्या रोगाचा संबंध काय आहे? आईने पुन्हा विचारले, मग नामस्मरण कशासाठी? त्यावर मुलाने सांगितले, आई, नामस्मरणाने महाराज भेटतात. हे बघ महाराज माझ्या उशाशी सतत बसून आहेत. या देहाचे भोग आपल्याला भोगलेच पाहिजेत. त्याला महाराज काय करणार? पण नामस्मरण केल्याने महाराजांचे सानिध्य लाभते आणि त्यामध्ये जे समाधान आहे ते मात्र कशामध्येही नाही. पुढे 4-6 महिन्यांनी तो मुलगा वारला. तर असं हे 10 वर्षाचं बालकच म्हणता येईल त्याला. तर त्याला एवढी पोच होती आणि नामस्मरणाने, कारण तो शुद्ध जीव असल्याने नामस्मरण, महाराज म्हणजेच नाम, आणि नामस्मरण केलं असता महाराजांची भेट होते. महाराज प्रत्यक्ष आपल्यासोबत असतात. ही अनुभूती त्या मुलाला, या 10 वर्षाच्या मुलाला नेहमी येत होती आणि त्यामुळे त्याच्या आजारपणातसुद्धा त्याचं नामस्मरण अत्यंत निष्ठेने चालू होतं. आणि
त्यामुळे तो आपल्या मृत्यूला सुद्धा निर्भयपणे सामोरी गेला. आणि नामस्मरण करत आहे म्हणून मला आजारातून मुक्तता व्हावी किंवा मी जिवंतच राहिलं पाहिजे, इतका सुद्धा मोह किंवा वासना त्या मुलाला नव्हती. इतका तो मुलगा नामस्मरणाच्या आधारे निर्भय झाला होता, कारण त्याचं अंतःकरण मूलतःच शुद्ध असल्यामुळे त्या मुलाला महाराजांचा सहवास लाभत होता. आणि जिथं महाराजांचा सहवास, सद्गुरू तत्व हे साक्षात परमात्मा स्वरूप असतं, परमात्माच ते झालेले असतात. आणि त्यामुळे साक्षात भगवंताचा सहवास असेल तर तिथं कशाची भीती असू शकते, कुठलीच भीती राहू शकत नाही. त्यामुळे त्या मुलाला अत्यंत लहान वयामध्येच सर्व अनुभूती आलेल्या आहेत आणि तो हसत हसत समाधानाने, संतोषाने मृत्यूला सामोरी गेलेला आहे इतक्या लहान वयात. आणि अशाच प्रकारे आपण कालही एक घटना जी बाबांनी इथं नमूद केलेली आहे की एक मुलगी जी सासरी गेल्यानंतर तिच्या पहिल्याच बाळंतपणामध्ये तिला त्रास होतो आणि त्यानंतर तिला जाणवतं की आपला मृत्यूकाळ जवळ आलेला आहे. आणि तिचंही नामस्मरण चालू असतं आणि ती महाराजांसाठी बसायला पाठ ठेवा असं ती सासरच्या मंडळींना सांगते. कोणालाही तिथं महाराज दिसत नव्हते, परंतु तिचं नामस्मरण चालू असल्यामुळे महाराज तिथे उपस्थित होते, जे तिला प्रत्यक्षात दिसत होते. आणि ती मुलगी सुद्धा अत्यंत समाधानाने मृत्यूला सामोरी गेलेली आहे. तर असे हे प्रत्यक्ष अनुभूती आहेत की ज्या एवढ्या लहान वयाच्या साधकांनी घेतलेल्या आहेत. पुढे सांगतायत की भगवंताची कृपा त्याच्या नामांतच असते, भगवंताची कृपा त्याच्या नामांतच असते. अगदी अलीकडची म्हणजे 25-30 वर्षांतली गोष्ट आहे. दक्षिण महाराष्ट्रात डॉक्टर अंकलीकर या नावाचे नामांकित डॉक्टर होऊन गेले. त्यांची श्री महाराजांच्यावर मोठी निष्ठा होती. हे अमेरिकेला जाऊन आलेले होते. मनुष्य आपल्या विद्येत पारंगत असून अत्यंत परोपकारी होता. गरीब रोग्यांना पदरची किमती औषधे देत असता किती पैसा खर्च होतो याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. अमेरिकेत ज्या मोठ्या दवाखान्यामध्ये ते काम करीत असत, तेथील एक डॉक्टरीन त्यांच्या मागे लागली. बरेच दिवस अंकलीकरांनी तिला दाद दिली नाही. शेवटी ती फार चिडली आणि एक दिवस तिने पिस्तूल घेऊन त्यांना एकटे गाठले. खोलीचे दार लावून घेऊन तिने पिस्तूल त्यांच्यावर रोखले आणि आपली इच्छा पुरविण्यास बजावले. त्या प्रसंगी त्यांनी श्री महाराजांची आठवण केली व ते तिच्या पाया पडून तिला म्हणाले, बाई, तू मला माझ्या आईप्रमाणे आहेस, माझ्यावर दया कर. हे शब्द ऐकून ती बाई शांत झाली व तिने डॉक्टरांना सोडले. प्रारब्धाचा योग असा की इकडे परत आल्यावर 8-10 वर्षे त्यांनी फार उत्तम प्रकारे आपला व्यवसाय करून मोठे नाव कमावले. पण पुढे त्यांना विषम ज्वर झाला. त्यांच्या ओळखीचे डॉक्टर त्यांना तपासून गेले आणि सर्वांच्या संमतीने औषध चालू होते. तरी त्यांचा आजार विकोपाला जाऊन अखेर ते गतप्राण झाले. सर्वांना अत्यंत वाईट वाटले. त्यावेळी जवळ बसलेल्या त्यांच्या भावाच्या मनात असे आले की महाराज भगवंताच्या नामाचे एवढे महत्त्व सांगत असत. डॉक्टरांचे तर आता इथे हे डॉक्टर इतके निस्वार्थ, सहृदयी आणि परोपकारी आणि अत्यंत चारित्र्य संपन्न असे डॉक्टर आहेत की जे परदेशात राहून आलेत आणि इथं त्यांना विषम ज्वराने त्यांची अवस्था आलेली आहे. तर त्यावेळेला त्या डॉक्टरांच्या जवळ बसलेल्या त्यांच्या भावाच्या मनात असे आले की महाराज भगवंताच्या नामाचे एवढे महत्त्व सांगत असत. डॉक्टरांचे नामावर किती प्रेम होते आणि यावेळी म्हणजे अंतकाळी डॉक्टर तसेच गेले, याला काय म्हणावे. इतक्यात गतप्राण झालेल्या डॉक्टरांनी डोळे उघडले. त्यांची नाडी परत आली तेव्हा जवळ असलेल्या डॉक्टरांना वाटले की अंकलीकरांचा मृत्यू टळला. भावाने श्री महाराजांचा फोटो समोर धरला तेव्हा त्यांनी त्याला नमस्कार केला आणि श्रीराम जय राम जय जय राम असा मोठ्याने जप करण्यास आरंभ केला. 5 मिनिटांपूर्वीचे शोकमय वातावरण एकदम बदलून गेले. 10 मिनिटे मोठ्याने नाम घेऊन डॉक्टरांनी सर्वांना नमस्कार केला आणि मग पुन्हा त्यांचा प्राण गेला. सारांश,
भगवंताची कृपा त्याच्या नामांतच असते हे श्री महाराजांचे म्हणणे अशा रीतीने अगदी अलीकडच्या काळात अनुभवास आले. तर आता इथे डॉक्टरांचे भाऊ आहेत, त्यांना असं वाटत होतं. आपण पुन्हा वाचूयात की डॉक्टरांचा अंतकाळ जवळ आलेला आहे. तर त्यावेळी जवळ बसलेल्या त्यांच्या भावाच्या मनात असे आले की महाराज भगवंताच्या नामाचे एवढे महत्त्व सांगत असत. डॉक्टरांचे नामावर किती प्रेम होते आणि यावेळी म्हणजे अंतकाळी डॉक्टर तसेच गेले, त्याला काय म्हणावे. इतक्यात गतप्राण झालेल्या डॉक्टरांनी डोळे उघडले, त्यांची नाडी परत आली. तेव्हा जवळ असलेल्या डॉक्टरांना वाटले की अंकलीकरांचा मृत्यू टळला. भावाने श्री महाराजांचा फोटो समोर धरला. तेव्हा त्यांनी त्याला नमस्कार केला आणि श्रीराम जय जय राम असा मोठ्याने जप करण्यास आरंभ केला. 5 मिनिटांपूर्वीचे शोकमय वातावरण एकदम बदलून गेले. 10 मिनिटे मोठ्याने नाम घेऊन डॉक्टरांनी सर्वांना नमस्कार केला आणि मग पुन्हा त्यांचा प्राण केला. सारांश: भगवंताची कृपा त्याच्या नामांतच असते हे श्री महाराजांचे म्हणणे अशा रीतीने अलीकडच्या काळात अनुभवास आले. तर इथे ज्या डॉक्टरांचे स्वतःच त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं की माझं नाम घेत असतानाच मृत्यू आलेला आहे. आणि त्याच्या भावाला जी शंका आली होती, तर ती त्यांची शंकेचं निरसन त्या डॉक्टरांनी स्वतःच केलेलं आहे. आणि 10 मिनिटांसाठी त्यांनी नामस्मरण करून पुन्हा त्यांचे प्राण त्यांच्या शरीरातून निघून गेलेले आहेत. पुढे सांगतायत, पुढची घटना आहे पांडुरंग बुवा व वाघ. सन 1922 साली श्री पांडुरंग बुवा बद्रीनारायणाच्या यात्रेला गेले. बद्रीनारायणाचे दर्शन घेऊन बुवा परतले आणि ऋषिकेशला आले. तेथे 2 दिवस मुक्काम करून चट्टी सत्यनारायणाकडे ते चालू लागले. चट्टी म्हणजे विश्रांतीची जागा. तिकडे जाण्यासाठी मोठ्या जंगलातून जावे लागते. संध्याकाळची वेळ होती आणि बुवा एकटेच चालले होते. इतक्यात एक मोठा वाघ त्यांना आडवा आला. शेपटी हलवीत व गुरगुर करीत वाघ त्यांच्यावर उडी मारण्याच्या विचारांत होता. इकडे तिकडे कोठे पळून जाण्याची सोय उरली नाही. बुवा घाबरले आणि त्यांनी श्री महाराजांना मोठ्याने हाक मारली. त्याबरोबर श्री महाराज एकदम प्रकट झाले आणि त्यांना बोलले, बुवा, घाबरण्याचे काय कारण आहे? राम आपल्या मागे पुढे उभा आहे, त्याचे नाम घेत आनंदाने जावे. श्री महाराजांनी त्या वाघाकडे एकदा प्रेमाने पाहिले आणि तो जसा आला तसा जंगलामध्ये निघून गेला. बुवांनी श्री महाराजांचे पाय धरले आणि मग श्री महाराज नाहीसे झाले. तर अशा रीतीने हे बद्रीनारायणाच्या यात्रेच्या वेळेला साक्षात वाघ समोर आलेला असताना साधकाने महाराजांची आठवण केली आणि तिथं महाराजांनी त्याला त्या वाघाच्या भीतीतून पूर्णतः निर्भय केलेलं आहे. आता असेच अनुभव इथे जे प्रत्येक यात्रा, जी कोणती यात्रा असो, चारधाम यात्रा असो किंवा गिरनार यात्रा असो किंवा सर्वात मोठी ही नर्मदा परिक्रमा आहे की जी 4 ते 5 महिन्यांची यात्रा असते आणि पायी करणारी विशेषतः केली जाते. तेव्हा असंच अनेकदा जंगलातून किंवा अत्यंत कुठे निर्जन अशा रस्त्यातून जावं लागतं जे साधक आहेत त्यांना. तर तिथं अनेकदा एकटे असतात साधक किंवा ग्रुपने असतात आणि त्यावेळेला अशा हे सर्व कारण जंगलातून जात असताना आपण प्रत्यक्ष या पशुपक्ष्यांच्याच राज्यातून जात असतो आणि त्यामुळे त्यांची वस्ती असते. तरीसुद्धा आतापर्यंत इतके परिक्रमा करण्यासाठी सर्व भक्त किंवा साधक गेलेले आहेत, पण एकालाही अशी कोणत्या हिंस्त्र प्राण्यामुळे इजा झाली आहे अशी घटना नोंद नाही आहे किंवा कोणाचा अपघात झालेला आहे अशी घटना नोंद नाही आहे. तर हे सर्वात मोठी कारणच हे आहे की ज्या वेळेला असे काही कठीण प्रसंग येतात, त्यावेळेला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हे नाम घेतलं जातं आणि त्याचाच परिणाम असा आहे
आणि त्याचाच परिणाम असा आहे की कितीही मोठं संकट असेल, तिथे ग्रुपने गेलेले साधक असू द्यात किंवा एकटा साधक असू द्यात, तर तिथे त्याला संरक्षण प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा त्या प्रसंगातून तो बाहेर आलेला आहे. तर हे प्रत्येक साधकांना हे अनुभव येतातच येतात. अगदी बसने परिक्रमा करत असताना सुद्धा येतात आणि जेव्हा पायी परिक्रमा करतो तेव्हा तर साधकांना अनगिनत असे अनुभूती येत असतात. तर आता इथे आपणाला वाटेल की आता हे आपणाला असं वाटेल की नर्मदा तर नदी आहे, तर आपल्या भारतामध्ये सर्वात ही नर्मदा नदी जी आहे ती अमर अविनाशी अशी आहे, कारण तिला वरदानच ते प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे तिचं जर नाम घेतलं तर अशा या मोठ्या अनुभूती येतात. आणि त्याचंच एक उदाहरण आता वाघाची इथे अनुभव सांगितलेला आहे. बद्रीनारायणाच्या इथं ह्या महाराजांचे जे साधक आहेत त्यांना वाघाने गाठलं होतं. तर वाघाच्याच अनुषंगाने एक आत्ताच अनुभव एका परिक्रमावासीचा ऐकला. तर त्यामध्ये असं आहे की एक साधिका एकट्या परिक्रमा करण्यासाठी निघाल्या होत्या आणि त्यांना वाटेमध्ये एक बाबाजी भेटले आणि म्हणजे अजून एक दुसरे परिक्रमावासी भेटले आणि जेव्हा जंगलाचा रस्ता सुरू होणार होता तर त्याच वेळेला नेमके ते तिथं त्यांची पण यात्रा चालू होती. तर ते दोघांनी मिळून ते जंगल पार केलं आणि जंगल पार केल्यानंतर बाहेर एक कठडा होता. त्या किंवा बसायला जे बेंच ठेवतात तर ते बेंच तिथं होते आणि त्या बाकड्यावरती ते सिमेंटच्या बाकड्यावरती दोघं जण बसले आणि तिथे एक मोठा फलक होता आणि त्याच्यावरती जो वन्य अधिकाऱ्यांनी लिहिलेला तो फलक होता की ह्या जंगलामध्ये वाघांपासून किंवा बिबट्या आहे तर त्यापासून वाघांपासून सावधान असा तो फलक होता आणि तो त्याच्याखाली नंबर होता वन्य अधिकाऱ्यांचा. तर मग त्या बाईंनी परिक्रमावासी त्या साधिकेने त्यांना फोन केला आणि तेव्हा त्यांना त्या वन्य अधिकारी म्हणाले की तुम्ही जिवंत बाहेर आलात हीच खूप मोठी गोष्ट आहे, कारण आत्ताच 1-2 दिवसांपूर्वी तिथून त्या बिबट्याने हल्ला केला होता आणि एका गायीवरती हल्ला केला होता आणि ती गायी त्या गाईला त्याने घेऊन गेला. तर ह्या पद्धतीने आणि आसपासच्या गावामध्ये पण इथून ते वाघ बिबट्या हे जात आहेत. तर त्यानंतर त्यांना फार असं भीती वाटली की आता म्हणजे खरं तर त्यांना भीती वाटण्याचं कारण नव्हतं, कारण त्या सुखरूपपणे ते जंगल पार करून बाहेर आलेल्या होत्या. परंतु हे वाचल्यामुळे त्यांच्या मनात भीतीने घर केलं आणि त्याच्यानंतर पुढे त्या लगेच गाव सुरू झालं. तर त्या गावामध्ये त्या जेव्हा गेल्या तर तिथे एक शाळेत जाणारा मुलगा होता, साधारणतः 9वी-10वीतला असावा. तर त्या मुलाला त्यांनी विचारलं वाघाच्या संदर्भात वगैरे चौकशी. तर तो मुलगा म्हणाला, आप माताजी परिक्रमा के लिए निकले हो तो आपकी लायकी नहीं है परिक्रमा करने की, क्योंकि आप माई के लिए परिक्रमा कर रहे हो और माई के ऊपर आपका पूरा भरोसा ही नहीं है, तो आपकी लायकी नहीं है परिक्रमा करने की. तर असं म्हणून त्या मुलाने त्यांना ताळ्यावर आणलं की आपण जिच्या आधारे निघालोय, जिच्यासाठी निघालोय, तर तिच्यावरती आपला विश्वास नाही हे त्या लहान मुलाने त्यांना दाखवून दिलं आणि त्यांना ते पटलं मनोमन. आणि नंतर त्या मुलाने त्यांना एका घराच्या इथं घेऊन गेला आणि तिथे एक आजी होत्या, आजींची भेट घडवून आणली आणि त्या आजींना एक 2-4 दिवसांपूर्वी एका बिबट्याने त्या आजींवरती 15-20 ठिकाणी वार केला होता आणि त्या मुलाने त्या आजींची भेट त्यांना करून दिली आणि त्याने सांगितलं की ह्या आजी एका झाडाखाली एका परिक्रमावासीबरोबर बसल्या होत्या आणि त्या जंगलात लाकडं गोळा करायला गेल्या होत्या जळण्यासाठी आणि तिथे परिक्रमावासी बसला होता म्हणून तो तिथं त्यांच्याबरोबर बोलत बसला होता आणि तो परिक्रमावासी थकून भागून जंगल संपल्यानंतर तिथं त्या झाडाच्या खाली तो 1-1.5 तास आराम करत बसला होता आणि ह्या आजी तिथं जळण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यामुळे तो त्याला बघून त्याच्याजवळ बोलत बसल्या आणि एक 15-20 मिनटं त्याच्याशी बोलल्यानंतर
तो परिक्रमावासी पुढे निघून गेला त्याच्या मार्गी, आणि ह्या आजी तो जसा निघून गेला तसं ह्या आजीवरती त्या झाडाच्या फांदीवरती एक बिबट्या बसला होता. त्या बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला आणि 15-20 ठिकाणी त्यांना वार झाला आणि तोपर्यंत गावची मंडळी आली आणि त्यांची त्यातनं सुटका झाली. तर ही घटना घडली. तर त्या मुलाने सांगितलं की माताजी, जब आप परिक्रमा करते हो तो आपके साथ, आप अकेले नहीं रहते, तो आपके साथ खुद मैया चलती है, तो आपको डर क्यों होना चाहिए. अशा पद्धतीने हा प्रत्यक्ष अनुभव आहे. हल्लीच आता ह्या साधिकेने आत्ताच काही कालावधीपूर्वी परिक्रमा केलेली आहे, तर त्यांचा हा अनुभव आहे. तर ह्या गोष्टी असतात आणि आहेत, ह्या प्रत्यक्ष घडत आहेत. आता इथे आपण मागाचा अनुभव ऐकला, तर असाच नर्मदा तटी एका साधिकेला आलेला अनुभव आहे. तर त्याच्यामुळे ती आपल्यासोबत चालत असते, साधकांच्या सोबत चालत असते. त्यामुळे अनेक प्रसंगातून साधक सुखरूपपणे बाहेर पडतात. तेवढी आपली सूक्ष्मता नसते आणि तेवढी आपली श्रद्धा आणि तेवढं आपलं साधन नसतं. त्यामुळे आपणाला ह्या सूक्ष्म शक्ती दिसत नाहीत, परंतु त्या असतात सोबत. हे ह्या सर्व अनुभवातून सिद्ध होते. आता तो बिबट्या तो परिक्रमावासी जोपर्यंत तिथे खाली विश्रांती घेतली त्याने, तो झोपला असेल, थोडा वेळ बसला असेल, तर त्या 1.5 तासामध्ये तो बिबट्या वरतीच होता, पण त्याने त्याच्यावरती हल्ला केला नाही. कारण हे जे प्राणी आहेत किंवा ह्यांना जाणवत असते सूक्ष्म शक्ती सोबत आहेत आणि त्यामुळे त्याने हल्ला केला नव्हता. पण जसा तो मुलगा निघून गेला तसा त्या आजीवरती त्या बिबट्याने हल्ला केलेला आहे. त्यामुळे ती हे इथे माई संरक्षण करते किंवा साधकांचं संरक्षण ह्या सूक्ष्म शक्ती करत असतात. पुढे आहे की नामी धरावा निज ध्यास. श्री तातासाहेब केतकर यांचा मुलगा दिनकर याचा जन्म सन 1924च्या ऑगस्ट महिन्यात पुणे येथे झाला. सौ केतकर बाळंत झाल्यावर बाजेवर पडल्या होत्या. त्यांना थोडी डुलकी लागली. त्याच खोलीत त्यांच्या सासूबाई निजल्या होत्या. इतक्यात श्री महाराज घोड्यावर बसून खोलीच्या बाहेर आले. बरोबर पंढरपूरचे निळकंठ बुवा होते. त्यांनी घोडा धरून ठेवला. श्री महाराज घोड्यावरून उतरले व खोलीमध्ये आले. त्यांनी सौ केतकरांची प्रकृती कशी आहे याची चौकशी केली. त्यावेळी श्री महाराजांच्या पायांत पादुका दिसत नव्हत्या, म्हणून सौ केतकरांनी आपल्या सासूबाईंना हाक मारून जागे केले व देवघरात असलेल्या पादुका आणून श्री महाराजांच्या पायांत घालण्यास त्यांना सांगितले. महाराज देहात असताना श्री तात्यासाहेबांकडून त्यांनी 13 कोटी जपाचे उदक सोडविले होते. त्याची आठवण करून देत श्री महाराज म्हणाले, आता जप करायला आरंभ करावा, आणि ते अदृश्य झाले. दुसरा त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सन 1955 सालच्या मे महिन्यातील होय. सौ केतकर आपल्या भावाच्या लग्नासाठी सांगलीस गेल्या होत्या. त्यांना आधीच बरे नव्हते आणि त्यात प्रवासाच्या श्रमाची भर पडल्यामुळे त्यांनी अंथरूण धरले. डॉक्टरांना वाटले की मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने त्या बेशुद्ध झाल्या असून प्रसंग कठीण आहे. त्यावेळी त्यांना श्री महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. अंगात परगुल घातलेले श्री महाराज त्यांच्या जवळ आले. त्यांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविला आणि त्यांना म्हणाले, बाळ, घाबरू नकोस, मी तुझ्याजवळ आहे. जोवर श्वास तोवर आस. आपण नामी धरावा निज ध्यास. चिंता मारून चिंतन करी. डॉक्टर्स वगैरे सर्व लोक अगदी घाबरून गेले होते, पण त्या स्वतः आतमध्ये अगदी शांत व निर्भय होत्या. तर असा इथे हे अनुभव आहे तात्यासाहेब केतकर. पुढील अनुभव आहे नाम निर्भय करते. नाम निर्भय करते. मुंबईत साखळकर नावाचे व्यापारी होते. त्यांचे वय 60च्या वर असून त्यांची श्री महाराजांच्या वर चांगली निष्ठा होती. त्यांची आई पण त्यांच्याप्रमाणेच अत्यंत निष्ठावंत आणि समाधानी असून ती नेहमी नामस्मरण करी. श्री महाराज आपल्या उशाशी आहेत अशी तिला खात्री होती आणि महाराजांचा हात मला लागतो असे ती म्हणे. सन 1952 सालची गोष्ट आहे. हे व्यापारी आजारी पडले. त्यातून ते बरे झाले, पण अशक्तपणा फार आला. आपले वय झालेले, व्यापाराची परिस्थिती बिघडलेली, घरात बायकोशिवाय दुसरे माणूस नाही, अशा अवस्थेमध्ये त्यांना जीवनाचा अत्यंत उबग आला आणि
घरामध्येच एकीकडे ते उदास होऊन बसले. डोके विचारांनी नुसते भरून गेले होते व त्या आवेगात घातक विचार मनात येऊन त्यांच्या डोळ्यांना पाणी आले. इतक्यात त्यांच्या कानात पुढील शब्द स्पष्टपणाने आले. मी जवळ असताना घाबरण्याचे आणि निराश होण्याचे काय कारण? नामस्मरण करीत जावे, राम सर्व चांगले पार पाडील. हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांच्या उदास विचारांना कलाटणी मिळाली आणि श्री महाराजांच्या तस्बिरीपुढे जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. तर असे हे इथे निर्भय करते, नाम हे निर्भय करते. पुढेचा अनुभव आहे, असाच अनुभव आहे की आपण काल पाहिला की परदेशात जी डॉक्टर विद्यार्थिनी होती की तिथं तिच्याही मनात असे आत्महत्येचे विचार जेव्हा आले तेव्हा महाराजांनी तिलाही सांगितलं की घाबरू नकोस, घाबरण्याचं काय कारण आहे, नामस्मरण करीत जावं. आणि तिने तो विचार माघारी घेतला. तर असे हे आपले संत आपणाला वेळोवेळी प्रत्यक्ष येऊन किंवा काही आंतरिक प्रेरणा देऊन आपणाला आपल्या प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक प्रसंगात आपल्या पाठीशी उभे असतात. पुढील अनुभव आहे एक ताजा अनुभव. चिंतामणी येथे श्री सुब्रमण्यम नावाचे श्री महाराजांचे एक शिष्य आहेत. लहानपणापासून त्यांचे श्री मारुतीरायावर फार मोठे प्रेम आहे. पुढे श्री महाराजांची गाठ पडल्यावर त्यांनी नामाचा सपाटा लावला. चिंतामणी येथील मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना होण्याच्या अगोदर एका खुर्चीवर श्री महाराजांची तस्वीर व दुसऱ्या खुर्चीवर श्री रामरायाची तस्वीर ठेवलेली असे. सुब्रमण्यम रोज 2 तास तस्वीरीपुढे नामस्मरण करीत असत. एकदा त्यांच्या मनात असे आले की येथे श्री मारुतीरायाची तस्वीर नाही. यावर 2-4 दिवस तसेच गेले. पुढे एके दिवशी ते बँगलोरला जाऊन परत आले आणि मंदिरात दर्शनाला गेले. श्री रामरायाला त्यांनी नमस्कार केला आणि दुसऱ्या खुर्ची समोर येऊन श्री महाराजांकडे पाहिले व तेथे साष्टांग नमस्कार करून उभे राहिले. ते पाहू लागले तर तेथे श्री महाराजांची सुंदर तस्वीर. 2 मिनिटांपूर्वी जेथे श्री महाराज होते तेथे श्री मारुतीराय काय सांगतात की श्री रामरायाला त्यांनी नमस्कार केला आणि दुसऱ्या खुर्चीसमोर येऊन श्री महाराजांच्याकडे पाहिले व तेथे साष्टांग नमस्कार करून उभे राहिले. ते पाहू लागले तर तेथे श्री मारुतीरायांची सुंदर तस्वीर. 2 मिनिटांपूर्वी जेथे श्री महाराज होते तेथे श्री मारुतीराय कसे आले याचा विचार करीत ते 5 मिनिटे उभे राहिले. लगेच स्वतःशीच ते बोलले, महाराज मला क्षमा करा, आपण व श्री आंजनेय 2 नाहीत, आपण व श्री आंजनेय 2 नाहीत. आणि त्यांनी पुन्हा साष्टांग नमस्कार केला. ते उठून उभे राहिले आणि पाहतात तो श्री महाराजांची तस्वीर पुन्हा जशीच्या तशीच त्यांना आढळली. हा प्रसंग वर्णन करताना त्यांच्या डोळ्यांना अश्रू आले. तर इथे पुन्हा ही घटना दाखवते की महाराज हे मारुतीरायाचे अवतार होते. पुढे सांगतात मी आहे जगदाकारे, मी आहे जगदाकारे. संतांच्या चरित्रामध्ये एक मोठे वैशिष्ट्य असते. ते असे की त्यांचा देह गेल्यावर देखील लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे अनुभव येत राहतात. श्री महाराजांच्या बाबतीत हीच गोष्ट खरी आहे. त्यांनी देह ठेवल्यानंतर अनेक लोकांना त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पटलेल्या आहेत. काही प्रत्यक्ष घडलेली उदाहरणे नमुन्यासाठी वर या प्रकरणात दिली आहेत. परंतु श्री महाराजांचे खरे अस्तित्व ओळखण्यासाठी आपल्या प्रपंचात यांची मदत किती होते हा मानदंड ठेवून चालणार नाही. ज्या ठिकाणी भगवंताचे नाम आहे त्या ठिकाणी मी खात्रीने असतो असे श्री महाराजांनी अनेक वार आश्वासन दिलेले आहे. परंतु त्यांच्या या वचनाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. जगामध्ये सर्वस्वी खरे अस्तित्व एकच असले पाहिजे. त्यालाच आपण भगवंत असे म्हणतो. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मानवी विचार हा शब्दमय आहे. म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करण्यास शब्द हेच साधन आहेत. यालाच नाम असे संत म्हणतात. ज्या अंतःकरणात नाम आहे म्हणजे ज्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम, आस्तिक्य बुद्धी, भाव, निष्ठा आणि श्रद्धा आहे तेथे भगवंत विशेष प्रकट झालेला आहे असे संत समजतात. भगवंताबद्दल आस्तिक्य बुद्धी असणे म्हणजे स्वतःबद्दल नास्तिक्य बुद्धी असणे होय.
एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे मी आणि भगवंत एका अंतःकरणात राहू शकत नाही. शिवाय संत हे भगवंताशी एकरूपच झालेले असतात. म्हणून जोपर्यंत मी खरा आहे तोपर्यंत श्री महाराज खरे नाहीत. भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो आणि तो कमी झाला की साधकाला श्री महाराजांचे अस्तित्व प्रकट होऊ लागते. साधक नामामध्ये रंगू लागला म्हणजे त्याचा कर्तेपण कमी होऊ लागते. नंतर तो जे जे कर्म करतो त्याचे फल श्री महाराजांच्या इच्छेवर तो सोपवतो. हे साधले की त्याला एक प्रकारची शांती मिळून यशापयशाचे सुखदुःख होत नाही. श्री महाराजांच्या इच्छेने सर्व गोष्टी घडतात असे म्हटल्यावर म्हणजे कर्तेपणा त्यांच्याकडे दिल्यावर आपली स्वतःची इच्छा अशी उरतच नाही. तेथे यशापयशाचे महत्त्वच उरत नाही. अशा रीतीने भगवंताच्या नामात प्रपंचाचे कर्तव्य करीत असता श्री महाराजांच्याकडे कर्तेपण देऊन सुखदुःखामध्ये समाधानात राहणे ही त्यांच्या अस्तित्वाची खरी खूण होय. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून आपल्या जीवनात घडून येणाऱ्या सर्व घटना श्री महाराजांच्या इच्छेने व सत्तेनेच घडून येतात अशी खरी जाणीव ज्याच्या अंतरंगात उमटली त्याला त्यांचे खरे अस्तित्व समजले व त्यालाच त्यांचे रहस्य थोडे तरी उमगले. थोडे म्हणण्याचा हेतू असा की साधकाच्या या अवस्थेमध्ये प्रपंच सत्य आहे ही भावना राहतेच. म्हणून हा पक्ष गौणच आहे. मी खरा नसून तेच खरे आहेत हे सांगण्यासाठी जेथे मी उरतच नाही ती खरी पूर्ण अवस्था समजावी. तेथे मी त्यांना जाणतो हे देखील संभवत नाही. सांगण्याचा मुद्दा इतकाच की श्री महाराजांच्या अस्तित्वाची खूण बघत असताना ते प्रापंचिक अडचणी किती दूर करतात हे न पाहता सर्व प्रसंगात आपले नाम व समाधान किती टिकते हे प्रत्येकाने पाहावे. तशा रीतीने इथे बाबांनी आपणाला अजून विस्ताराने सांगितलेलं आहे की आपल्या प्रापंचिक अडचणी दूर झाल्या म्हणजेच नामाचं सामर्थ्य आहे किंवा महाराज आपल्यासोबत आहेत असं नाही आहे. तर जीवनातली कुठलीही परिस्थिती आली तरीसुद्धा ती परिस्थिती किंवा कोणतंही आपण कर्म केलं तरी त्यामध्ये हे कर्म मी केलेलं नसून किंवा ह्या कर्मामध्ये केवळ मी निमित्त मात्र आहे ही भावना असणं आणि जे काही फळ प्राप्त होईल त्यामध्ये भगवंताची इच्छा आणि समाधान टिकून राहणं हे नामाची फलप्राप्ती ही आहे. असं नाही की संसारातल्या अडचणी दूर होणं ही फलप्राप्ती आहे. तर आपल्याला समाधान अंतरी किती टिकून आहे आणि आपलं भगवंताच्या अनुसंधानात आपण किती आहोत ही नामाची खरी फलप्राप्ती आहे. तर अशा रीतीने हे प्रकरण ह्या प्रकरणामध्ये खूप सुंदर रीतीने आपणाला एक एक अनुभूती बाबांनी सांगितलेल्या आहेत आणि ह्या अनुभूतीच्या आधारे आपणाला आपले भाव नामाप्रती दृढ करण्यासाठी ह्या सर्वच अनुभूती आपणाला मदत करणाऱ्या आहेत. तर अशा रीतीने